सोलापुरात जीएसटीचे बनावट रॅकेट चालवणाऱ्या साजिद अहमद शेख या वकिलाला कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने गुरुवारी धडक कारवाई करत अटक केली। साजिद शेख याला न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे। त्यानंतर त्याची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। आतापर्यंत केलेल्या तपासात सुमारे 50 कोटी रुपये बनावट पावत्यांद्वारे त्याने वापरले गेल्याचे निष्पन्न झाले आहे। साजिद याने सोलापुरात 30 कंपन्यांचे जाळे तयार केले होते, त्यातील निम्म्याहून अधिक कंपन्या या बनावट आहेत। मालाचा पुरवठा न करताच तो लोकांना बिले द्यायचा। काही दिवसांपूर्वी केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने साजिद शेख याच्या सोलापूर येथील कार्यालयावर छापा टाकला होता। छाप्यात त्याचा कम्प्युटर, मोबाईल आदी वस्तू जप्त करण्यात आल्या। जप्त वस्तूंची फॉरेन्सिक उकल करण्यात आली। त्यातून जीएसटी गुप्तचर यंत्रणेने सोलापुरातील एकाच दिवशी 12 कंपन्यांच्या ठिकाणी छापे टाकून सर्च ऑपरेशन केले होते। या सर्व माहितीच्या विश्लेषणातून साजिद याने 12 कंपन्यांमार्फत सुमारे 50 कोटींचा कर बनावट पावत्यांद्वारे वापरला गेल्याचे निष्पन्न झाले। सोलापुरातील साजिदच्या एकूण 30 कंपन्यांच्या तपासातून हा आकडा 100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। ही कारवाई जीएसटी कायद्यातील कलम 132 खाली वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे, गुप्तचर अधिकारी वरुण सिंग, अतुल कुमार जयस्वाल यांनी पार पडली। साजिद याने केलेला गुन्हा अजामीनपात्र आहे। या प्रकरणात त्याला किमान 5 वर्ष कारावासाची शिक्षा शक्य असल्याचे वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।